एक महिला ने अपने ही मोहल्ले में रहने वाले अपने प्रेमी पर शादी का झांसा देकर शारीरिक संबंध बनाने और फिर धोखा देने का गंभीर आरोप लगाया है। महिला का कहना है कि दोनों के बीच 2015 से प्रेम संबंध थे और आरोपी ने शादी का वादा करते हुए उसके साथ शारीरिक संबंध बनाए, लेकिन बाद में उसने शादी से इनकार कर दिया, जिससे महिला को गहरा मानसिक आघात पहुंचा। इस मामले में महिला की शिकायत पर पुलिस ने नई आपराधिक संहिता की धारा 69 के तहत मामला दर्ज किया है और आरोपी को गिरफ्तार कर लिया है। फिलहाल पुलिस इस मामले की आगे की जांच कर रही है। पीडित महिला आणि तिच्यासोबत प्रेम संबंध ठेवणारा माणूस हे एकाच वस्तीत राहणार आहे। एक दुसऱ्याची ओळखी होती। 2015 पासून त्यांचे प्रेम संबंध होता। त्याच्यातून पर शारीरिक संबंध झाला असं त्यांचं पीडित महिलेचं म्हणणं आहे। त्याच्यानुसार त्यानंतर त्यांनी लग्नाचा आमिष दाखवला होता। लग्न न केलं, लग्न न करता त्यांनी धोका दिलेला आहे अशा पद्धतीची पीडितने फिर्याद दिलेली आहे। त्या अनुषंगाने नवीन कायद्यानुसार 69 BNS नुसार ते गुन्हा आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे। PCR घेऊन पुढील तपास करीत आहे। सर, आरोपीचं नाव काय आहे, नेमकं काय कामधंदे करायचा आणि याचं काय पार्श्वभूमी रिकॉर्ड समोर आलं? नाही, तो NMC मध्ये कामाला आहे, आशिष आहाकार म्हणून आहे आणि तिचा ओळखीचाच आहे पीडितेचं, आणि तो लग्नास नकार दिला म्हणून हे झालं। त्याच्यावर दुसरे काही गुन्हे दाखल नाही। पीडित महिला काय काम करते? पीडित महिला प्रायव्हेट खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचं काम करते।